हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडके यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. हे बघा किती छान फूल आहे. इतके फुलं आलेत ना, आता माळ बनवायची आहे तर सगळे फुलं तोडून घेते. कळ्या आहेत ते उद्यासाठी ठेवते. उद्या छान उमलतील आणि दुसऱ्या माळीला होईल. या झाडाची मला एक फांदी घेऊन जायची आहे. इंदोरच्या घरी लावायची आहे ना, त्यासाठी. याला रोज फुलं येतात ना, खूप फुलं येतात. तर म्हटलं आता घरी जाताना घेऊन जाईल. आई माळ बनवतात घरात, त्यांच्यासाठी मी आता फुलं घेऊन जाते आतमध्ये. इकडे गोकर्णीचे फुलं आहेत पांढऱ्या रंगाची, तर ते सुद्धा आपल्याकडे झाड आहेच. तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये मागच्या. आणि रात्री इतका पाऊस चालू होता ना, रात्रभर पाऊस. त्यामुळे चिकचिक एवढी झाली ना, काय विचारायचंच नाही. तर आता काही फुलं तोडून घेते. परत पाठीमागं थोडंसं गेलं ना, तिथे सुद्धा आईनी वांग्याची झाडे लावली, निळ्या गोकर्णीची रोप लावलेलं आहे. ते सुद्धा आता फूल इथे तोडून घेऊन आता आईंजवळ देते. पावसामुळे ना खूप चिकचिक होते आणि बघा शेवाळ किती येते पावसामुळे, त्यामुळे पाय सटकायची पण भीती असते. सावकाश देते. फुलं तोडलेली आहेत, आता आईंना देते. तर इथे तुम्हाला दिसत असेल ना लाजाळूचं झाड. हे लाजाळूचं झाड मला काय माहीत आवडतं. मी सारखं त्या पानांना हात लावत असते. जेव्हा दिसेल त्यावेळेस मी त्यांना झोपवते आणि ते पुन्हा उमलतात. नव्या उमेदीने सगळ्याच पानांना हात लावून देते. बघा आता सगळे झोपवणार आणि पुन्हा ते उमलणार. तर इथे काही फुलं दिसतात ते मला गोकर्णीचे, ते फुलं तोडते. 1-2 आहे मला वाटतं, तर पानांच्या खाली लपलेले आहेत. आणि इकडे बघते तर इथे आता सदाफुलीची फुलं आहेत. त्यानंतर घरात येऊन आईंना फुलं देऊन देते. आई इकडं तिळाची फुलं आहेत ना, त्याचा माळ बनवत आहेत आणि ही त्यामध्ये थोडी ॲड करतील. आमच्या इथे रस्त्याचं काम चालू आहे. डांबरी रस्ता होणार आहे, तयारी चालू आहे. रस्त्याचं काम चालू होतं ना, त्यामुळे लक्ष ठेवायला लागत होतं. चेंबर कुठे काय ते त्यांना सांगत होते आणि ते करून आता मी वरती आले. ही का टी व्ही बघते आणि मला कपाट आवरायचे. त्या दिवशी मी मेकअप आरसा आवरला, त्या आता मला कपाट आवरायला घेतलेलं आहे. कारण की ना त्याची अवस्था इतकी बेकार झालेली. कसे पण कपडे मी टाकलेले, म्हणजे टाकलेले यानी की मी घेतले का परत ठेवायचे. व्यवस्थित घडी घालून ठेवत नव्हते, तर आता ते व्यवस्थित करून घेते, घड्या घालून ठेवते. चला कपाटाची अवस्था कशी तुम्हाला सांगते. फर्निचर कसं आहे ते. तर हे बघा इथे हे फर्निचर आहे माझं कपाटाचं. आणि नेहमीप्रमाणे पावसामुळे ना उब्बट वास येतो, जो काय बुरा लागतो. तर हे असा बुरा लागलेला आहे. मी आत्ता सध्या एकच कप्पा काढलेला आहे. क्लिअरिटी दिसते का? तर हे बघा. आणि धूळ खूप बसलेली आहे, ती पण आता मला साफ करून घ्यायचे, क्लीन करून घेते. आणि हे बघा फर्निचरला असा चिरा पडलेला आहेत. मटेरियल तुम्ही क्वालिटी कशी घेता त्यावर डिपेंड आहे. तर आता इथे पण तुम्ही बघताय मी खालचे कप्पे अजून काढले नाही आहे, तुम्हाला जस्ट आता दाखवणार आहे. आणि हे आता मी नंतर काढून मग पुसून घेणार आहेत. आता हा जो काही कप्पा आहे तर याची फळी बघा तुम्ही कशी दबली गेलेली आहे. तर अशी अवस्था असते. आणि हे तुम्हाला दिसत असेल कपाटाची अवस्था अशी झालेली आहे. तर आता हे पावसाळ्यामध्ये होतच राहणार आहे. हा एक कप्पा आहे, इकडे एक साड्यांचा कप्पा आहे, तो स्पेशली माझाच आहे म्हटलं तरी चालेल. तर आता हे सर्व आवरून घेते. तुम्हाला मला दाखवायचं होतं की पावसाळ्यामध्ये फर्निचर खराब होतं, लाकडी फर्निचर असतं ते. आणि त्याप्रमाणे आता माझं फर्निचर थोडं हे व्हायला लागलेलं आहे, डॅमेज व्हायला लागलेलं आहे. बेडची सुद्धा तीच अवस्था आहे. आता करणार काय, जोपर्यंत चालते ना तोपर्यंत चालून घ्यायचं.
मी तर म्हणेल आत्ता सध्या मला जे आत्ता माझ्याकडे टाईम आहे, रिलॅक्स आहे, गावात जायचं नाही, मला संध्याकाळी जाणार आहे. त्यामुळे म्हटलं की आता हे कपाट आहे ना सगळं पूर्ण व्यवस्थित लावून देते. मागच्या वेळेससुद्धा काही झालं नाही, तर यावेळेस करून घेते. आणि बघूया आता घरासाठी कलर काम पण करायचं आहे, ते सुद्धा करणार आहे. त्यामुळे मी जास्त काही स्वच्छ करत बसणार नाही आहे. जेवढं होईल तेवढंच आता फक्त आतलं आहे ते आवरून घ्यायचं आहे. चलो. या नवरात्रीमुळे मला साड्या घालायला मिळतात. नाहीतर मी फक्त कार्यक्रम असेल त्याच वेळेस साडी घालते. रेग्युलर तर मी घालत नाही आहे. ड्रेस असतात माझे आणि मी चेक करत होते कोणत्या साड्या चांगल्या आहेत की खराब झालेल्या आहेत, त्या बाजूला ठेवते. ब्लाऊज शिवायचे असेल तर ते सुद्धा मला साईड करून ठेवायचे होते. ड्रेसेस होते ते माझे, ते सुद्धा मी काढले आहेत. इहूचे कपडे मी त्यामध्ये ॲड केलेले आहेत कपाटामध्ये. आज संध्याकाळी बनवायची आहे मक्याची दाण्याची भाजी, त्याची तयारी इकडे चालू होती. त्यासोबतच इकडं भगरीचा भात केलेला होता उपवासासाठी. तर इथं गरम तेल करून त्यात हिरव्या मिरच्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. आणि म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते ही रेसिपी. थोडे कट केलेले बटाटे होते ते यामध्ये ॲड करायचे. ते थोडेसे सॉटे करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे ना बटाटा पटकन शिजायला मदत होते. यानंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा. आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट तुम्ही टाकू शकता. हे सर्व आता परतून घ्यायचं थोडंसं आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे गरम पाणी. मग ते कोमट पाणी असेल तरी चालेल. त्यामध्ये थोडंसं अंदाजे पाणी टाकायचं, खूप पाणी टाकायचं नाही आहे. थोड्या प्रमाणात थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवायचं. झाकण काढून पाहायचं की उकळी आली की नाही. उकळी आल्यानंतर त्यामध्ये भगर टाकायची. भगरीलाच वरईसुद्धा म्हणतात काही ठिकाणी. तर ही वरई आपण थोडी भाजून घ्यायची असते आधी, त्यानंतर मग ती ॲड करायची. मिक्स करून घ्या आणि त्यावर झाकण ठेवा. मध्ये मध्ये चेक करायचं भगर शिजली आहे की नाही, पाणी किती शिल्लक आहे. पाणी जर लागत असेल तर पुन्हा गरम पाणी थोडं टाकायचं. येथे मी आता पाणी ॲड करणार नाही, वाफेवर शिजून जाईल. मी आणि इहू रेडी झालो आहोत. ओम पण रेडी झाला होता, तो गेलाय गावामध्ये. आम्ही आता घरीच. आता म्हणाल की घरी का, तर बाहेर पाऊस चालू आहे, तुम्हाला दाखवते. आणि पाऊस चालू आहे त्यामुळे इहूला घेऊन मला काही जाता आलं नाही. हे रिप 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 पाऊस चालू आहे. त्यामुळे आम्ही आता कॅन्सल केलं आहे गावात जायचं, की इहू परत भिजेल, आजारी पडेल. त्यापेक्षा नकोच म्हटलं तर जायला. आरती पण आता थोडी आज लेटच होती, पावसामुळं गर्दी कमी होणार होती, म्हणजे माणसं यायला वेळ लागणार होता, तर कॅन्सलच करावी लागली. आजचा कलर होता ग्रे, तर मी ही साडी वेअर केली होती. थोडीशी ग्रेइश ब्लूइश कलर असा आहे. पाणी पाणी झालं, पावसाने सगळं पाणी पाणी केलं. खरं सांगते, चांगली रेडी झाले होते मस्तपैकी. आता घरात बसा, आता घरात बसा. आणि हिऊ इकडे खेळते. आमचा पसारा बघा. चला बाय.